अजून मारलं बी नाही आणि त्याच्या आतच वरडतायस वय. आणि काय र जळाण घेऊन ये माझं. चुलीची समधी लाकडं शेकुटेला घेऊन गेलायस. आता मी जेवण कसं करू? आणून देतो तुला जळण, पण मारू नको ते किरजुनीला लागते ग. आता गावात कुणाच्या पण घराबाहेर असेलच की ठेवलेलं, तिथं आणून उचलून. काय म्हणला? काही वाटतंय म्हणजे चोरी नाही. कोण पाहिजे? डिंपल मॅडम आहेत का? आहेत, पण तुम्ही कोण? आम्ही प्रोड्युसर आहे, पिक्चर काढतो. हा अयो मम्मी, म्हणजे आपल्या दीदीला नवीन पिक्चर भेटणार. तो द्या, जा की दीदीला सांगा. दिदे चला की, हात चला की. दिदे अगं तुला ते सिनेमाचं कोणते प्रोड्युसर, अगं प्रोड्युसर भेटायला आल्यात, लवकर बाहेर या. दिदे बसा बसा. इकडून कशी आली? तुम्ही आम्हाला फोन तरी करायचा ना. मी किती बिझी असते तुम्हाला माहित नाही वय. आणि आता माझा एक साऊथ पिक्चर येतोय ना, त्याच्या शूटिंगला चालले होते मी. दिदे मम्मी बघ कसले, आणि आपल्याला माहित बी नाही. पण दिदे त्या लोकांची भाषा येते होय तुला? सोनिया, मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. गप बस. बरं, ते आपल्या पिक्चरची शूटिंग कधी चालू करणार आहे? म्हणजे तशा तारखा ऍडजस्ट करता येतील ना मला? पिक्चर होणार नाहीये. नाही होणार म्हणजे? नाही होणार तो पिक्चर आता. आमचे जरा पैशाचे प्रॉब्लेम झालेत, त्यामुळे आम्ही तो पिक्चर थांबवलाय. आम्ही तुम्हाला जो ऍडव्हान्स दिला होता सिनेमासाठी, तोच न्यायला आम्ही परत आलोय. आम्हाला आमचे पैसे परत द्या. असं कसं परत द्या? पैसे नाही परत देता येणार. आता तुम्ही पिक्चर बनवत नाही, त्यात दोष माझा आहे वय. हे बघा, तुमच्या पिक्चर साठी मी बाकीचे पिक्चर सोडले. मी पैसे देणार नाही, आधी सांगत्या. ही डिंपल परत पैसे कधीच देत नाही. द्यावे लागतील. तुम्ही सह्या केलेल्या कॉन्ट्रॅक्टवर तसंच लिहिलंय. तुम्ही जर पैसे दिले नाहीत तर आम्ही केस करू तुमच्यावर. तुम्हीच ठरवा, तुमचं नाव खराब करून घ्यायचं, जेलमध्ये जायचं, अथवा आमचे पैसे परत द्यायचे. मम्मी आता बहुतेक दिदी जातीय जेलमध्ये, आणि आपण पोहोचवतोय जेवणाचं डबं. डिंपे, अगं काय म्हणताय ती? देऊन टाकी त्यांचं त्यांना पैसे. अगं मम्मी, मी कुठनं देऊ पैसे? माझ्याकडनं पैसे खर्च झाले. ती आता नाहीत माझ्याकडे पैसे. एवढे साऊथचे पिक्चर करताय, तुमच्याकडे तारखा नाहीयेत, तुम्ही बिझी आहात, आणि तुमच्याकडे 2 लाख रुपये नाहीयेत आम्हाला देण्यासाठी. 2 लाख? हा, ते मी थापा मारित होते. नाहीत माझ्याकडे पैसे, खरंच नाही. ती ते काय नाही, आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. 2 दिवसात पैशाची सोय करून ठेवा, नाहीतर वाड्यावर पोलीस येतील. देते पैसे. माझा एक आता नवीन पिक्चर चालू होतोय ना, त्याचा ऍडव्हान्स आली की तुम्हाला देऊन टाकते. द्यावेच लागतील. वाट बघू आम्ही. चला. टोनिया, सरपण घेऊन ये जा. आणि चोरी करू नको रानात नान. आता डॉक्टरांच्या हातापाया पडल्याशिवाय काहीच होणार नाही. तीच मला पैसे देऊन यातनं बाहेर काढू शकते. ती किती उशीर झालाय. कधी येणार हे? आज परत कुठल्या बाईकडे गेले नसतील ना? एखादा माणूस एवढा दगडाच्या काळजाचा कसं काय असू शकतो? माझ्या माहेरचं चांगलं असतं आणि थोडे पैसे असते ना, तर कधीच याला सोडून गेले असते. अरे बापरे, फोन का उचलत नाहीये?
यांना काही झालं तर नसेल ना? काय तुला कळत नाही का एकदा फोन कट केलेला? का परत परत फोन करतेस मूर्खबाई? मी कामात या ठरवून. अहो, तुमची काळजी वाटत होती म्हणून फोन केला. कसली काळजी? काळजी बिळजी काय नाही. तू मला नेहमी त्रास देण्यासाठी सारखा फोन करत असतेस. एक नंबरची बेअक्कल बाई आहेस तू. मला सुखासुखी कामच करून देणार नाहीस तू. हा चला ना. फोन ठेव. यांचं तिथे काय महत्वाचं काम चाललंय ना, हे न कळण्यात पण बेअक्कल नक्कीच नाहीये मी. आता ही बेअक्कल बाई काय करते ना, दाखवतेच यांना. डॉक्टर, आता सगळं तुमच्या हातात आहे. मला खात्री आहे मी तुमच्या मदतीने स्वतःची ओळख नक्की निर्माण करेन. नीलमला माझं बोलणं पटलंय असं सध्या तरी वाटतंय, पण ती जोपर्यंत पैसे आणून देत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. नाही नाही, तिने काहीही करून पैसे आणायलाच पाहिजेत. आणणार ती. तिच्यासारख्या बायकाच नवऱ्यांचं अटेन्शन मिळवायला काहीही करू शकतात. बघितलं का डॉक्टर, मी पिक्चर मध्ये काम करावं ना म्हणून बाहेर प्रोड्युसरची लाईन लागली आहे. 8 लाख रुपये मिळणार आहे मला पिक्चर मध्ये काम करणार आहे म्हणून. ज्याला त्याला पिक्चर मध्ये नुसते मॅच हिरोईन म्हणून पाहिजे बघा. बाहेर किती डिमांड आहे माझी बघितलं ना. म्हणून मी तुम्हाला सांगत असते, या डिम्पलला अजिबात सिंपल समजू नका. मग माझ्याकडे काय आलीस? करायचं ना पिक्चर मध्ये काम. करणारच आहे, पण त्याचं कसं आहे, त्याचं कसं आहे, मला जर पिक्चर मध्ये काम करायचं असेल ना तर त्यांना आधी 2 लाख रुपये द्यावे लागतात. बर, मग मला काम मिळणार आणि तुम्ही मला मदत करणार ना. मला माहित आहे तुम्ही कधीच कोणाला नाही म्हणत नाही, कारण तुम्ही गावाचा देव माणूस आहे. का लग्न आहे माझं? या तुझ्या शेंड्याने तुझ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना लावायच्या, मला नाही. 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. निघ. असं नका करू डॉक्टर, मला पैशाची लय गरज आहे डॉक्टर. मी जर त्या प्रोड्युसरला पैसे नाही ना दिलं तर ते माझ्यावर केस करते, मला जेलमध्ये टाकते. आणि मला जेलमध्ये नाही जायचं डॉक्टर, मला पैशाची गरज आहे. मी जेलमध्ये गेले ना तर अख्ख्या गावात माझी इज्जत जाईल. मला परत काम पण मिळायचं नाही डॉक्टर, प्लीज मला मदत करा. असं नका करू. मी आहे ना, तुम्ही म्हणाल ते काम कर, तुम्ही म्हणाल तसं ऐकल, पण मला पैसे द्या. अहो माझ्याकडे जेवढं पैसे होतं ते पण तुम्ही घेतलं. आता मी कुठनं पैसे देणार त्यांना? डॉक्टर, आपण ना परत एकत्र मिळून काम करू आणि परत पैसे कमवू, पण मला या बारीला पैशाची मदत करा डॉक्टर. मी पैसे कमवणार, मला तुझ्या मदतीची काही गरज नाही. आणि मुळात पहिली गोष्ट, ते पैसे माझे होते, माझ्याकडनं तू चोरले होते. तुझे कसले पैसे? असं नका करू डॉक्टर. अहो तुम्ही अख्ख्या गावाला मदत करताय, पण मलाच का असं? मी काय केलंय? डिंपल, मला ना मजा येते तुला असं रडताना बघून. असं वाटतं इथेच बसावं आणि तुला रडताना बघत बसावं, पण काय नाही, एवढं फालतू वेळ नाही माझ्याकडे. यापेक्षा खूप महत्वाची काम आहेत माझ्याकडे. मला गुरूंचं ध्यान करायचंय. निघ. डॉक्टर, मी हात जोडते तुमच्या पुढे. अहो माझ्यावर दया करा डॉक्टर. शेवटचा पैसा द्या, मी मागणार पण नाही. वाटलं तर तुमचे पैसे ना तुम्हाला परत करून टाकेन, पण मला मदत करा.
काय काय म्हणालीस तू 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 मला पैसे देणार? कुठून देणार? कसं देणार? तू तर भिकारी आहेस. मी बनवलंय तुला भिकारी. माझ्या वाकड्यात जाणाऱ्या माणसांचे काय हाल करतोय तुला माहितीये. तुला जिवंत सोडलंय हे नशीब समज तुझं. शेवटचं सांगतो, परत माझ्याकडे पैसे मागायला यायचं नाही. इथे आलीस, पाया पडलीस, नाक घासलंस, डोळ्यातनं पाणी काढलंस तरी 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. चल निघ. आकडा कर पेलास का दारू लगा. मी याल्याशिवाय दारू प्यायची सवय तुझी काय सुटायची नाही असं वाटायला लागले मला आता तर. अरे बजा, आज मला प्यावीच लागते, कारण आज मी लय खुश आहे. लय म्हणजे लय खुश आहे. कारण आता अख्ख्या गावाला माझा अभिमान वाटणार आहे. अख्ख्या गाव मला देव माणूस म्हणणार आहे. नामदेव देव माणूस. नाम्या लगा तुझा मी तो पाकच बेदर झाला की, म्हणून तुला म्हणत होतो दारू पित जाऊ नकोस. असं काय बाय बराळतोस मग तू. तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय, अख्ख्या गावात एकच देव माणूस आहे आणि ती म्हणजे आपले डॉक्टर. नाही पटलं ना तुला? वाटलंच मला तुला विश्वास नाही बसला, पण आता लवकरच बघ नाम्या काय चीज आहे ती. हा लवकरच मी माझ्या आईचं स्वप्न पुरं करणार आहे. नाम्या ठीक 2000 रुपये. धनाधर मला इंचाने सांगितलं की तू एकाचं डबल करतोस म्हणून. एका मला लय गरज आहे पैशाची. ठीक आहे माझे तेवढं डबल करू. हं? उद्या ये. हे बघ 2000 दिले. 4000 रुपये हा येतो बरं का मी. चला नामदेवराव. हा दुकानावर या, 4000 घेऊन जा. नाम्या काय चाललंय काय? काय चाल काय चाललंय? काय हे लोकांचे पैसे डबल करून द्यायला लागलेस का? तुला काय लॉटरी लागले का? बिकाच डावायला लागले तुला? नाही नाही नाही, काय भानगडे मला पाठदिशी सांग. हं? 1 मिनिट. बाना मी ती जादू टोना तर नाही करत ना तू? ए, हे सगळं तुझ्या अंगलो द्यायच्या आधी मला सांग, नाहीतर काय नाही दारूच उतरवीन तुझी एक. आता त्याला खेळत ना बाजा. सांगतो सांग की पाठदिशी मग. नाम्या मी तुला सांगितलं होतं तर हे कोणाला सांगू नकोस म्हणून. या गोष्टी आपल्यातच राहिल्या पाहिजे होत्या नाम्या. आता पातळगंगडी रुसली आहे. तिने जर का पैसे डबल करणं थांबवलं तर मी काय करू? आता याला काय ना काहीतरी सांगायला पाहिजे, नाहीतर येऊ सारखं माझं डोकं खात बसू. ए माकडा बधीर बोकडा, बोल की खेळ बसले वय रे. काय जादू करतोय सांग पटकन. अरे बजा, म्या काय जादू टोना करून पैसे डबल करत नाही, डोकं लावतो जी तुझ्याकडे नाही. ए 150 आण्या, काय डोकं लावतोस मला बी कळलं पाहिजे. सांग पाठदिश. हा, सांग. आता हे माझी 2 बोट म्हणजे 2000 समज. तुझ्याकडची 2 बोट दाखव. ती 2. आता हे 2 आणि हे 2 मिळत किती झाले? 4000 झाले. आता हे 4000 म्हणजे ही 4 बोट आपण सरपंचांकडे गेलो, त्यांची 4 बोट किती झाली? 8 झाले. आता हीच 8 बोट आपण विंच्याच्या 8 बोटांमध्ये मिळवले तर किती झाले? 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि ही 16 झाले. आता हे 16 बोट आपण बाबूदादांच्या बोटांना मिळवलं तर किती झाले? 17, 18, 19, 20. लगा बोट संपले की 32 झाले. 32. पण तुला कळतंय का बजा, माझ्याकडे किती होते? 2. तुझ्याकडे 4 आणि 32 राहिले, म्हणजे माझा फायदाच झाला ना. 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 8 16 आणि 32. अरे लय सोपं गणित आहे बजा, तुला कळ, तू हुशार आहेस, कळेल तुला. असं आहे होय? जाऊ दे बरं दे.
ह्यात तुझं काही नुकसान तर नाही ना? नाही तुझ्या खिशातलं पैसे तर जात नाही ना ह्यात? नाही बर, हे सगळं करतोयस हे तुझ्या अंगलोट तर नाही ना उद्या? अजिबात नाही. झालं तर काय करायचं ते? तुला पटलं म्हणजे टेन्शन मिटलं. मी बघतो अजून कुठे बोट भेटतात का. नामदेव देव माणूस की जय. 2 आणि 2 4 आणि 4 8 8 त्या 3 टाकले म्हटल्यावर 9 10 11 12 13 14 15 आणि हे 16. म्हणलं का बोटातनं पैसे डबल व्हायची जादू काय कळलीच नाही. 2 2 4 4 4 8. डॉक्टर एवढं रातचं कुठं जाते ती? जाऊन बघितलंच पाहिजे. नाही नको बाबा, मागच्या वेळेस आधीच जीव जाता जाता वाचलाय. यावेळेस नाही मला जीव धोक्यात घालायचा. काय करू? रिस्क घेऊ का नको? नाही, रिस्क घेतलीच पाहिजे, नाही तर आयुष्यभर मला असंच कंगाल बसावं लागेल. डॉक्टरांचं काहीतरी नक्की सिक्रेट असणार आहे, त्याशिवाय ती जाणारच नाही. ती जाऊन बघितलं पाहिजे. हो, दरवाजा तर बंद आहे. डॉक्टर नक्कीच इकडे गेला असणार आहे. डॉक्टरांनी नक्कीच इथं काहीतरी पुरलं असणार आहे. ह्याच्यासाठीच तर नाही ना ती गावात आलेलं. शपथ, म्हणजे मी यांची पैशाची बॅग पळवायच्या आधीच ह्यांच्याकडे 2 बॅग आहेत ती, आणि त्या मला कळून देतच त्यांनी लपून ठेवले ती. वय काय पण म्हणा डॉक्टर, तुमच्या एवढा शातीर माणूस मी उभ्या आयुष्यात बघितला नाही. माझ्या कष्टाचा पैसा असं मातीत नाही जाऊ शकत.